सर्वांना नमस्कार. प्रणय पिपासू बायको या स्टोरीमध्ये 229 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. मग आता मंजूनं त्या मनीषाला जोरदार हाणली आणि ती काहीच केलं नाही असं दाखवलं. सगळ्यांच्या नजरेत मंजू चांगलीच राहिली आणि ही बाई बोंबलून दमली की मंजूनं मारलं, पण आता मला ती पुन्हा भेटू दे, मी तिलासुद्धा मारणार म्हणजे मारणार असं म्हणाली. आता ही नालायक जात गप्प थोडीच बसणार होती? अजिबात नाही. हे तर मंजूला माहीतच होतं. उलट ती आणखीन पिसाळली होती आणि मंजू कुठे भेटते याचा विचार करत होती. पण आता मंजूसुद्धा फुल तयारीनं होती. मग दुसऱ्या दिवशी दोघेही शॉपिंगला निघाले आणि तो पूर्ण तयार झाला होता कपडे घालून आणि त्याच्या पोटात कळ मारली. त्यानं पुन्हा सगळे कपडे काढले आणि टॉयलेटला गेला. आणि ती वैतागली, म्हणाली, आता कपड्यांवर जायला काय होतं? हा माणूस ना सतत कपडे काढतो आणि मग जातो टॉयलेटला. कारण स्वच्छतेची फार आवड. त्याला आवडत नसायचं कपड्यांवर जायचं टॉयलेटमध्ये आणि पुन्हा बाहेर यायचं आणि तेच कपडे घालून दिवसभर फिरायचं. कुठेही कितीही प्रेशर न लागू द्या, तो घरीच येणार आणि तोपर्यंत दम धरणार अशी युनिक पर्सनॅलिटी होती. आता तो शाळेत असायचा. तिथलंसुद्धा टॉयलेट बाथरूम एकदम सुंदर होतं. तरीही कुठे पण असू द्या, त्याला टॉयलेट लागली ना की तो घरी यायचा, कपडे काढायचा, मग जायचा आणि चावटपणा करत म्हणायचा, घरच्याशिवाय आपण कुठेच बसत नाही. मग ती बायको असो किंवा टॉयलेट. आणि टॉयलेटवरून यायचा, फ्रेश व्हायचा आणि मग कपडे घालायचा. आणि आताही तसाच गेला. आणि मंजू वैतागली आणि त्याचे टॉयलेटमधून भरपूर आवाज यायला लागले, पिरपिर आणि चिरचिर. आणि ती वाईट तोंड आणि लांबट तोंड करून बाहेर बसली. मग तो राजेशाही थाटात बाहेर आला आणि आंघोळीसारखे हातपाय धुवायला लागला. मग कपडे घालायला लागला आणि ती वैतागली. आणि पोरगं म्हणाले, बाबा म्हस कशी रवंत करते हो. या पोराला तर कसलेही प्रश्न पडायचे. आणि तो तिच्या फुगलेल्या तोंडाकडे बघून म्हणाला, तुझ्या आईकडे बघ, लगेच कळेल. आणि मंजू राग सोडून हसते आणि म्हणाली, तुम्ही रेडा. आणि मग शॉपिंगला गेले. एक लुकडी सुकडी मुलगी बघितली, किती नोकरी करत होती, बापरे. आणि विजय म्हणाला, वाळली वातड कुठली, किती नखरे करते बघ आणि केस कसे उडवते आणि टुनूक टुनूक उड्या मारत बेडकासारखी चालते. बाई कशी असावी, अगदी रसमलाईसारखी. जिला बघितलं की तोंडाला पाणी सुटलं पाहिजे असं म्हणत त्यानं मंजूकडं बघितलं आणि तोंडचं पाणी गिळून टाकलं. कारण मंजू होतीच तशी, अगदी रसमलाईसारखी टवटवीत आणि टेस्टी. आणि हसायची तर इतकी गोड, लय गोड. आणि ती लाजून म्हणाली, गप्प बसा माकड कुठले. मग शॉपिंग करून ते परत निघाले. इतक्यात तिला नेहमीच्या आजींनी हाक मारली आणि मंजूला त्या रोज भेटायच्या. मंजू त्यांची फेवरेट होती. दोघींनी एकमेकांना बघितलं की दिलखुलास हसायच्या. आणि त्या आजीने तिला हाक मारली आणि मला, थांब की, त्या पोरी कशा स्कार्प बांधतात गं, तसं मला बांधून दे की, माझ्या नाकात धूळ जाती आणि कानाला पण वारं नको लागायला, असं बांधून दे. माझ्या नातीला बांध म्हणलं पण ऐकूनच नाही घेतलं बघ तिनं, आणि म्हणून तुला बांध म्हटलं. मग विजयला मंजूनं गाडी थांबवायला सांगितली. खाली उतरली, अर्धा डझन केळी घेतली, आजीच्या हातात ठेवली आणि खूप हसून तिनं मस्तपैकी आजीनं स्कार्प बांधून दिला. आणि दोघी एकमेकांकडे बघून नुसत्याच हसायच्या. आणि मंजू त्यांना समजावून सांगत होती, आजी आधी असं कानाच्या मागून घ्यायचं आणि मग उरलेलं कापड आहे ना असं तोंडाभोवती गुंडाळून मागे गाठ मारायची. मी पुन्हा दिसेल न दिसेल तर तुम्ही रोज असं करा आणि तुम्ही स्वतः शिका. मग मंजूनं
त्यांना त्यांच्यासमोरच बांधायला लावलं. आजीने सुद्धा लगेच मंजूसमोर स्वतः एकदा बांधून बघितलं आणि त्यांना जमलं आणि त्या हसायला लागल्या आणि मंजूच्या गालावरून हात फिरवून त्यांच्या कानशिलावर बोटं मोडली आणि म्हणाल्या, लय गोड आहेस तू. आणि मंजू म्हणाली, केळी संपवा हा सगळी, आणि हसून निघाली. आणि विजय तिला म्हणाला, का गं, आपण नवीन घरी राहायला गेल्यानंतर तू कशी भेटशील यांना? मंजू म्हणाली, मी तिकडून भेटायला येईन. मी काहीही करू शकते आपल्या माणसांसाठी. विजय म्हणाला, इतक्या आवडतात का त्या तुला? मंजू म्हणाली, हो, मला म्हातारी माणसं आवडतात. असं म्हणून त्याच्याकडे बघून हसायला लागली आणि तो थोडा चिडून म्हणाला, आई घाली कुठली. आता तुला संध्याकाळी इतकी सतावतो की 8 दिवस उठली नाही पाहिजे जाग्यावरनं. आणि हिला कुठनं मी म्हातारा वाटतो कुणास ठाऊक. चल, तुला आज लय त्रास देतो. आणि मंजू म्हणाली, मला पण तेवढंच पाहिजे म्हणून तर चिडवते. आणि तो म्हणाला, किती आगाऊ आहेस गं. आणि मंजू म्हणाली, तुमच्यापेक्षा कमी. आणि आता नेहमीप्रमाणे गावाकडचा फोन आला आणि काहीतरी राजकारणच होतं. आणि तो तिला म्हणाला, मंजू, माझी पण इच्छा आहे. मला एकदा गावचं सरपंच व्हायचं आहे. आणि आपण होणार म्हणजे होणार. जॉबला लागायच्या आधीपासूनची इच्छा आहे माझी. आणि मंजू म्हणाली, विजयराव, तुम्हाला काहीही अशक्य नाही. तुमच्या डोक्यात आलं की ते अस्तित्वात येणार म्हणजे येणार. पण आधी रिटायर तरी व्हा. अजून तुमची 8 वर्ष सर्व्हिस आहे. आणि आता सरपंच होऊन काय कराल? अर्ध लक्ष इकडं, अर्ध लक्ष तिकडं, आणि अर्ध बायकोकडं. आणि सगळाच खेळ खंडोबा. कशाला पाहिजेत आत्ताच असल्या उचापती. आणि आता त्यानं पुन्हा गणित मांडायला सुरुवात केली आणि म्हणाला, मंजू, ही पंचवार्षिक जाऊन पुढच्या पंचवार्षिकला मी सरपंच केला अर्ज भरतोय, कारण मी रिटायर होतोय. आणि आता लग्नानंतर मुलांबाबतचा, तिच्या सर्व्हिसबाबतचा जसा लेखा जोखा आणि हिशोब त्यानं मांडला होता, तसं त्यानं आता पुन्हा सगळा मांडायला सुरुवात केली. आणि त्याचं खरं होतं म्हणजे होतं हे मंजूला माहीत होतं. त्याचं आयुष्याचं मांडलेलं गणित कधीच चुकत नाही. आणि आता ती किचनमध्ये होती आणि खाली वाकून झाडत होती. आणि आला की तिच्या पाठीमागं 2 उंचवट्यामध्ये थोडासा हात घातला आणि मंजूनं चमकून मागं बघितलं. तसं तो आपण काही केलंच नाही असं दाखवत बेसिनकडे ॲप्पल धुवायला गेला. मग तिनं येडं कुठलं असं म्हणून दुर्लक्ष केलं आणि पुन्हा ती झाडायला लागली की पुन्हा आला आणि पुन्हा तिथंच हात लावला पार्श्वभागाला. आणि मंजू म्हणाली, जानू, काय चाललंय? किती चावटपणा कराल. आणि मंजू आणखीन काहीतरी म्हणेल म्हणून नालायक म्हणतो कसा. पूर्वीचे राजे महाराजे खूप बायका करायचे आणि असेच दऱ्या डोंगरातून फिरायचे. खूप खूप कष्ट करायचे. खूप खूप दऱ्या डोंगरातून फिरायचे. इकडे डोंगर चढायचे, मग लगेच दरीत उतरायचे, पुन्हा डोंगर चढायचे, पुन्हा दरीत उतरायचे. आणि सगळं कसं गुपचूप गुपचूप चालायचं. आणि बापरे बापरे, मंजूची हसून हसून पुरे वाट लागली होती. काय करावं या माणसाला. आणि त्याची विनोदी बुद्धी ना अफाट होती. आणि मग ती केस विचारायला लागली आणि हा लागला की गाणं म्हणायला. ते पण कसं चावट गाणं. तुझ्या दरी खोऱ्यातून मला फिरू दे रोजच दिन राती. आणि बाई गं, मंजू खूप खूप हसली. आणि आता ती कपडे धुवायला गेली. तू तिथं येऊन उभा राहिला आणि म्हणायचा, नीट माझी अंडरवेअर धू, घासून घासून धू, पुढे घास तिथं तिथं पांढरं लागलेलं असतं. आणि आता अंडरवेअरच्या त्या होलकडे तिनं बघितलं आणि हसायला लागली. आणि नक्कीच या वेडपट बायकोच्या डोक्यात काहीतरी शंका आली असणार असं त्याला वाटलं. आणि म्हणाला, काय गं, का हसतेस? आणि ती म्हणाली, काही नाही.
तो म्हणाला, अगं बोल की पटकन, नाहीतर तुझ्या पोटात दुखल. आणि ती म्हणाली, ते काही नाही, असं वाटायचं पूर्वी की आम्ही बायका तर सुसू करताना खाली बसतो ना, मग पुरुष कसे करत असतील, त्यांची तर पॅन्ट असते ना, आणि पुरुषांच्या अंडरवेला हे छिद्र का असतं हे माहीत नव्हतं, आणि त्याच्यासाठी असतं हेही माहीत नव्हतं. आणि तो हसला आणि म्हणाला, आता कळलं ना, आणि त्याचा आणखीन एक फायदा माहीत आहे ना. तशी मंजू खूप लाजली आणि मग बाहेर आल्यावर त्याला म्हणाली, काय हो, आणखीन एक विचारू का, उत्तर द्याल ना. तो म्हणाला, विचार विचार, मी तुझ्यासाठी काहीही करू शकतो, अगदी कपडेसुद्धा काढू शकतो, काढू का. आणि ती हसली आणि म्हणाली, नको नको, पण जर माझ्या इतकी आगाऊ बायको तुम्हाला नसती मिळाली तर, एकदम गरीब गाय असती तर. आणि तो म्हणाला, मी तिला आता तुला ठेवतो ना त्याच्यापेक्षा चांगली सुखाट ठेवली असती. आणि मंजू म्हणाली, मग मला सुखात ठेवायला तुम्हाला धाड भरली का. आणि तो म्हणाला, मग तुला काही कमी सुख आहे होय, तुझ्या टिंबटिंबला टोचतंय का. आणि तीसुद्धा वात्रटपणा करत म्हणाली, हो, तुम्हीच टोचता. आणि तो हसून म्हणाला, तो मी नाही, माझा काटा असतो तुला टोचणारा. आणि आपला काटा पाणीच मागायला लावतो, तुला माहीत आहे ना. तसं मंजूला आठवलं त्याच्या झंझावाती प्रणयानं हेलावून टाकल्यानंतर ती कसं पाणी मागते, आणि लागली की लाजायला. आणि त्याला हसून म्हणाली, गप्प बसा, तो चहा ठेवलाय ना तो त्या दोघांसाठी गाळा. आणि आता त्याला खूप कसं तरी झालं, तिच्याजवळ उगीचच आला, तिची पाठी मागून छाती हातात पकडली आणि तिला खूप खूप कुस्करली, आणि चेकाळून जात मला सारखी गाळा 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 म्हणते, माझी बायको ना फार सेक्सी आहे, किती गळायला लावते पाणी, आणि नुसती वेड लावून टाकते मला. आणि मंजू नुसतीच लाजून हसली. मग आता दोघेही कॉलेजमध्ये गेले. तो त्याच्या खुर्चीत बसला, सहलीचं वारं वाहत होतं, आणि ज्युनियर कॉलेजच्या मुलांसोबत मंजूचं नाव त्यानं सहलीत घातलंच नाही, कारण ती 11वी-12वीची मोठी मुलं असतात, उगीचच थिल्लरपणा करतात. आणि तेव्हासारखं काहीतरी व्हायचं. आणि तो तिला म्हणाला, तुला जायचं असेल तर इकडे छोट्या मुलांसोबत जायची सोय करतो. आणि ती म्हणाली, मरू दे की तिकडं, काहीतरी गरज आहे का, आधीच मला उलट्या होतात. आणि तोही म्हणाला, मग तर अतिउत्तम. मग आता हायस्कूलच्या सहली गेल्या, ज्युनियर कॉलेजच्या सुद्धा सहली गेल्या, एक आली की दुसरी जायची, दुसरी आली की तिसरी जायची, आणि मागे उरले 10-12 शिक्षिका आणि काही शिक्षक. आणि आता काय करायचं, तर थोडीशी गंमत करूया, रेस घेऊया शिक्षकांची, असं ठरलं. उरलेली मुलं दोन्हीकडे बसली आणि बायका म्हणाल्या, संगीत खुर्ची खेळू. विजय सरांची सुद्धा परवानगी काढली होती. आणि मंजू म्हणाली, मी संगीत खुर्ची नाही खेळणार, पण वॉकिंगची जर स्पर्धा असेल ना तर मी खेळेन. मग संगीत खुर्चीसुद्धा झाली. आता वॉकिंगची स्पर्धा लागली. विजय त्याच्या खिडकीतून बघत होता, आणि त्याला ते दिवस आठवले जेव्हा मंजू हॉस्टेलमध्ये असायची लग्नाच्या आधी, आणि तो समोरच्या बिल्डिंगमधून तिच्याकडे बघायचा खिडकीतून. आणि इथूनच तर त्यांच्या हटके प्रेम कहाणीला सुरुवात झाली होती, तीसुद्धा एकतर्फी. आणि आता शिट्टी वाजली आणि लागले की बायका चालायला, कुणी खाली मान घालून चालते का पळते असं कळू नये असं करायच्या, कुणी मागे ढेपाळलं, कुणी एक पाय लचकत लचकत चालत होत्या. आता यांना रॉयल चाल कशी असते हेच माहीत नव्हतं. आणि इकडे विजयरावांची मंजूळा मात्र, सोना कितना सोना है, त्या गाण्यातली करिश्मा कशी चालते, छन 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 अशी रिदम पकडून, हिरो नंबर 1 पिक्चरमध्ये तशी रिदम पकडून मंजू चालत होती. स्लो मोशनमध्ये चालल्यासारखी वाटायची. आणि वा, चालीमध्ये सुद्धा रिदम असतो हे तेव्हा कळलं. आणि असली भरभक्कम पावलं आणि कॉन्फिडंट चाल नव्हतीच कोणाची. आणि तरीही बघता बघता मंजू झपाझप पावलं टाकत स्लो मोशनमध्ये चालल्यासारखी सगळ्यात पुढे निघून गेली. ना जास्त हालत होती, ना उगीचच शरीराला हिंदोळे देत होती, आणि परफेक्ट चालत ती पोहोचली. आणि वॉकिंगमध्ये ती जिंकली, कारण तिला रोज वॉकिंगचा सराव होता.
आणि आता घरी आल्यानंतर विजय तिला म्हणाला, मंजू काही चाल होती ग तुझी, अगदी हिरो नंबर 1 पिक्चरमधल्या करिश्मासारखी. तसं मंजूनं त्याच्याकडे चमकून पाहिलं आणि हसायला लागली आणि मनात म्हणाले, यालाच तर म्हणायचं एक विचारी आणि एका मनाचे नवरा बायको. आणि दोघांच्याही मनात एकावेळी एकच यायचं. आणि मग दुसऱ्या दिवशी कॉलेजमध्ये एक मॅडम मंजूला म्हणाल्या, मॅडम अहो हा ब्राचा टॅग तोडून टाकायचा असतो, पांढरा दिसतोय, कशाला ठेवला आहे? टॅग बघून कळतंय बरं का की तुम्ही 350 रुपयाची ब्रा घालता. आणि आता येड्या मंजूला तो टॅग तोडायचा असतो हेही माहीत नव्हतं, कारण ती नुकतीच तसलं काहीतरी वापरायला लागली होती. आणि ती म्हणाली, मला नाही असलं काही माहीत, मी आत्ताच वापरते. आणि त्या आश्चर्य करून म्हणाल्या, नो नो नो, आफ्टर 40 खूप त्रास होतो. आणि मंजूनं लगेच आपला खांद्यावरूनच पदर घेतला आणि म्हणाली, मरू दे बाई, तसलं झंझटच नको. मग घरी आल्यावर ती विसरली होती ते कापायचं. आणि दुसऱ्या दिवशी तिनं तशीच ब्रा घातली. आणि मग तिच्या लक्षात आलं. मग त्याला म्हणाले, आहो इकडे या आणि कात्री घेऊन या आणि हा एवढा टॅग तोडा. आणि आता तो म्हणाला, मंजू आता असली कामं पण तुला करता येत नाहीत का? ती म्हणाली, अहो विसरले, दुसरीचा मीच तोडते. मग त्यानं तोडलं आणि काहीतरी काम करत होता आणि लगेच गेला आणि जाता जाता बडबडला, काही पण काम सांगायचं त्याला काही ताळमेळच नाही. आता मंजूला आश्चर्य वाटलं, तिची असली कामं करायला तर त्याला किती आवडतं आणि आता का असे चिडले? तिला तर वाटलं होतं तो इतकाच आवड आहे म्हटल्यावर काहीतरी चेष्टा करणारच, टॅग तोडण्यावरून सील तोडणं वगैरे असलं काहीतरी चावट बोलेल, काहीतरी रोमॅन्टिकपणा करेल. पण येडा नवरा गेला. कधी कसा वागेल सांगताच येत नव्हतं. आणि तसाच गेला आणि मंजू म्हणाली, काय बाई माझा नवरा नुसता बुद्धू आहे, वाटलं होतं किस करेल. आणि तो वैतागला होता आणि म्हणाला, तुझ्या आईची किस करीन म्हणे, आता जास्त दमवलं तर केस करीन तुझ्यावर, किती त्रास देतेस. आणि मंजू खूप हसली आणि म्हणाली, असा क्यूट त्रास देणाऱ्या बायकोवर अजून तरी कोणी केस नाही केली साहेब, आणि केली ना तर लोक म्हणतील इतकी क्यूट आणि ऑल टाईम रोमॅन्टिक बायको आमच्याकडे पाठवून द्या आणि आमची तुम्हाला न्या. आणि असं उगीच वेड्यासारखं बोलली ही अल्लडबाई. आणि त्यानं तिच्याकडे तुझ्या आईचा म्हणून खूप रागात बघितलं आणि मंजूला घाबरून बेडरूमचा दरवाजाच लावून घेतला आणि म्हणाले, मेले आत्ता. आणि त्यानं चिडून दरवाजावर लातच घातली आणि काम करायला निघून गेला. आणि मंजू भिजलेल्या उंदरासारखी आतमध्ये घाबरून बसली. आणि आता दार उघडल्यावर तिचं काही खरं नव्हतं.